ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली जिल्हावासियांचे हिंगोलीतून रेल्वेने मुंबईला जाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईहून जालनापर्यंत येणारी जनशताब्दी ही रेल्वे हिंगोलीपर्यंत धावणार आहे, अशी माहिती लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सुरू होणाऱ्या या रेल्वेचे श्रेय मात्र त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनेसह लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार या सर्वांना दिले. या पत्रकार परिषदेस कळमनुरी मतदारसंघाचे लोकप्रिय विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वेने मुंबईत जाण्यासाठी एकही रेल्वे गाडी नव्हती. कोरोना काळात अजनी एक्सप्रेस बंद पडल्यानंतर ती सुरूच झाली नाही. मध्यंतरी मुंबईसाठी विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याबाबत हालचाली झाल्या, मात्र रेल्वे सुरू झाली नाही. या प्रश्नावर रेल्वे प्रवासी संघटनेसह माध्यमातील प्रतिनिधींनी आवाज उठविला होता. या संदर्भात वारंवार मागणी केल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत निवेदन दिले होते. या सर्वांची दखल घेऊन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालनापर्यंत येणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी हिंगोलीपर्यंत नेण्याबाबत सांगितले असून 8 ते 10 मार्च या दरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या गाडीस हिरवी झेंडी दाखवली जाणार असल्याचेही खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. तसेच सदरील रेल्वे हिंगोली येथून पहाटे 5 वाजता सुटून मुंबई येथे 2 वाजेपर्यंत पोहोचेल. तसेच ही रेल्वे दररोज धावेल असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे हिंगोलीकरांचे, विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळणार आहे. A7 न्यूजसाठी संघर्ष समिती यांनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि या सर्व आंदोलनाचं, मोर्चांचं फलित आणि राज्यमंत्री माननीय रावसाहेब दानवे पाटील यांचं विशेष आभार मानलं पाहिजे. ही जनशताब्दी पूर्वी जालन्यापर्यंत येत होती, तिला त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि येत्या 8 तारखेला त्याचं शुभारंभ आपल्या हिंगोली इथून होणार आहे. त्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. नाही दैनिक साहेब, याचं श्रेय सगळं आमच्या राकेश भैयाला जाते, कारण रेल्वेसाठी नेहमी संघर्ष त्यांचा. मी आजी माजी सर्व लोकप्रतिनिधी, सर्व आमदार, सर्व आजी खासदार, माजी खासदार, सर्व आंदोलनकर्ते, सर्वांचा आभार मानलेले आहे की सर्वांच्या प्रयत्नानं ही रेल्वे सुरू झालेली आहे. परंतु याच्यासाठी विशेष मदत जी आहे, रावसाहेब दानवे पाटील यांनी विशेष मदत केलेली आहे. वारंवार याच्या संदर्भामध्ये आपल्या इथले DRUCCचे मेंबर राकेश भट हे स्वतः दिल्लीला 2दा आले होते. त्यांच्याबरोबरच या बैठका तिथल्या GM बरोबर त्यांच्यावर या संदर्भात बैठका घेतलेल्या होत्या आणि अतिशय महत्त्वाची सुविधा हिंगोलीकरांना निर्माण होणार आहे. साधारणतः या रेल्वेचा टाईम सकाळी 5चा असेल आणि 2 वाजेपर्यंत ही मुंबईला पोहोचेल. उद्या याचं टाइम टेबल ठरणार आहे आणि टेंटेटिव्हली कसं वेळापत्रक असेल हे आपल्याला उद्या कळेल.